बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय। ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळा प्रकरणी हे आंदोलन केलं गेलं। क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला गेला। तलाठी भरती घोटाळ्याची SIT चौकशीची मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली आहे। तर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता। क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असेल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेत। सचिन, जगदीश, जे आपण पाहिलेलं आहे की ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये घोटाळे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि ज्या घोटाळ्या समोर आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या त्यांच्याकडे सरकारनं जे आहे ते गांभीर्याने पाहिलेलं नाहीये आणि घोटाळे झाल्याच्या नंतर सुद्धा कुठल्याही प्रकारे त्या संदर्भात हालचाली झालेल्या नाहीयेत, पावलं उचललेली नाहीत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हजारोंच्या संख्येने जे आहे ते विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत आणि ज्या प्रकारे घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची SIT चौकशी लावण्यात यावी ही मागणी जी आहे ती विद्यार्थी करतायत। विद्यार्थी अभ्यास सोडून जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय त्या विद्यार्थ्यांनी जी आहे ती मागणी केलेली आहे ती परीक्षा पुन्हा व्हायला हवी, त्याच्या भरत्या रखडलेल्या त्या भरत्या पुन्हा व्हायला हव्यात। काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी आंदोलन करताय, काय तुमची भूमिका आहे? सर, अत्यंत बिकट परिस्थिती आली विद्यार्थ्यांवरती, कारण की जर 200 मार्काचा पेपर असेल तर 14 मार्क पडत आहेत। आणि दुसरी गोष्ट आहे की विद्यार्थी जो खरा विद्यार्थी आहे तो या नोकरीपासून वंचित राहत आहे। आणि दुसरी गोष्ट, आमची मागणी ही तलाठी भरती डबल व्हावी अशी नसून तलाठी भरतीमध्ये जो दुरुपयोग झालेला आहे ती तलाठी भरती जी आहे त्या तलाठी भरतीमध्ये SIT चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर 100% कारवाई व्हावी। आपल्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा आहेत, काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी का जमलेला आहात, काय तुमची मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की जे TCS IPPS जी परीक्षा घेत आहेत ते रद्द करण्यात यावं आणि जी परीक्षा शुल्क आहे खूप जास्त घेत आहेत तुम्ही, ती पण कमी करण्यात यावी आणि परीक्षा ज्या इथून पुढे ज्या समोर परीक्षा होणार आहेत ते MPSC मार्फत घेण्यात यावा, एवढीच आमची मागणी आहे। आपण या ठिकाणी पाहताय मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी जमलेले आहेत। मागे जर पाहिलं तर हजारोंची संख्या जी आहे ती विद्यार्थ्यांची या ठिकाणी उपस्थित होती आहे आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर जी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे ती म्हणजे भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी असेल, ती SIT असेल, तर भरती पुन्हा घेण्यात यावी असेल, त्या ज्या काही भरत्या रखडलेल्या आहेत त्या पुन्हा घेण्यात याव्यात, ही मागणी विद्यार्थी करतात। त्यामुळे विद्यार्थ्यांचं आक्रमक पावित्र्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोर्चा करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलाय। या मोर्चाच्या नेतृत्वासाठी या ठिकाणी ज्या काही विद्यार्थी संघटना आहेत किंवा कृती समिती आहेत त्या सुद्धा ठिकाणी दाखल झाल्यात आणि विद्यार्थ्यांची आक्रमकता आता छत्रपती संभाजीनगरातून पाहायला मिळते। सचिन, तू असाच जोडला गेला राहा। आणखी एका बातमीवर तुझ्याकडून माहिती हवी आहे। बातमी जरांगे पाटील यांच्या संदर्भात। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांना भेटणार आहे। दुपारी अंतरवाली सराटीत जाऊन ही भेट होणार आहे। बच्चू कडू, मंगेश चिवटे अंतरवाली सराटीत जाणार आहेत। आरक्षणाबाबत जरांगेंना फायनल ड्राफ्ट दिला जाण्याची शक्यता आहे। काल बच्चू कडू यांच्या भेटीनंतर जरांगे पाटलांनी सरकारच्या शपथपत्रात काही बदल करायला लावले होते आणि त्यानंतर ही भेट होतीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, जगदीश, आपण पाहिले की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा जो पावित्र्य घेतलेला होता तो पावित्र्य त्यांचा कायम आहे, म्हणजे त्यांनी आंदोलन असतील, मोर्चे असतील ते त्यांचे कायम आहेत। मात्र सरकार जोपर्यंत आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहू आणि नंतर आम्ही मुंबईकडे कूच करू। तर मनोज जरांगे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी मुंबईकडे जाऊ नये यासाठी सरकारकडून सुद्धा हालचाली पाहायला मिळतात। सरकार सुद्धा जरांगेंची भेट घेत आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करू नये यासाठी त्यांना विनंती करत आहे आणि विविध प्रकारच्या मागण्या ज्या त्या सरकार सुद्धा त्यांच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। मात्र मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, उपोषणावर किंवा त्यांच्या मोर्चावर त्यांची पवित्रता किंवा आक्रमकता जी आहे ती पाहायला मिळते, तरी सुद्धा मागे हटणार नाही हा पवित्र कायम असताना आज शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जात आहे, मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि जो काही फायनल त्यांचा अहवाल आहे तो सुद्धा मनोज जरांगेंसमोर मांडला जाऊ शकतो। कारण ज्या काही 2-3 अटी आहेत त्या पूर्ण होत नाहीये, त्यामुळे मनोज जरांगे अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि अटी पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही हे आंदोलन जे आहे ते कुठेतरी मागे घेऊ शकतो, पण त्या अटीच पूर्ण झालेल्या नाहीये। त्यामुळे प्रमुख त्रास जो आहे तो दोन्ही शिष्टमंडळ जाते, ते शिष्टमंडळामध्ये बच्चू कडू असतील किंवा मंगेश चिवटे असतील यांचा सहभाग असतो या ठिकाणी समजते। त्यामुळे त्या शिष्टमंडळामध्ये कोण कोण येते पाहणं महत्वाचं असताना मनोज जरांगे यांची भेट जी आहे शिष्टमंडळ घेत आहे। धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।